लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. अखिल भारतीय महानुभाव परिषदच्या उपाध्यक्षपदी महंत सुकेनेकर बाबा शास्त्री सलग 5व्यांदा बिनविरोध. निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र मौजे सुकेने येथील श्री दत्त मंदिराचे प्रशासन प्रमुख परमपूज्य महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री यांची अखिल भारतीय महानुभाव परिषदच्या उपाध्यक्षपदी सलग 5व्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे महानुभाव पंथातील कार्यकर्ते आणि अनुयायांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्रातील प्रति गाणगापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सुकेने येथे महंत सुकेनेकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. महानुभाव परिषदेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय मानलं जातं. महानुभाव पंथाचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने ते सातत्याने कार्यरत आहेत. चक्रधर स्वामीजींचे तत्वज्ञान महाराष्ट्रासह देशभरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते विविध ठिकाणी व्याख्याने, प्रवचने आणि धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करत असतात. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक ठिकाणी महानुभाव पंथाबाबत जागरूकता वाढली आहे. तसेच 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी प्रवास केलेल्या स्थळावर मंदिरे उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून देशभरातील महानुभाव अनुयायांना एकत्रित करण्याचे कार्यही ते करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे महानुभाव पंथाच्या संघटनात्मक बळकटीस मोठा हातभार लागल्याचे मानलं जात आहे. महंत सुकेनेकर बाबा शास्त्री यांच्या या सलग 5व्या निवडीमुळे महानुभाव परिषदच्या कार्याला अधिक गती मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उपाध्यक्षपदी सलग 5व्यांदा बिनविरोध आपली निवड झाली आहे. पहिली प्रतिक्रिया काय आहे महाराज, काय सांगाल? त्या दृष्टीतून मी ह्याच्या संदर्भामध्ये जो आतापर्यंत जे तळागाळातल्यापर्यंत जाऊन पोहोचलो, धर्मनिरपेक्षता प्रचाराच्या माध्यमातून कार्य सुरुवात केली आणि तिथूनपर्यंत मग माझी जिल्हा समितीवर निवड झाली आणि नंतर अखिल भारतीय महानुभाव कैवल्यवासी नागराज बाबा ज्यांनी माझी दखल घेतली आणि मला परिषदेमध्ये स्वीकार करून घेतला. ती पहिली निवड माझी अखिल भारतीय मानव परिषदे त्यावेळेस 1973-6 झाली. तिथून सुरुवात झाली. मानव पंथाचे तत्वज्ञान आतापर्यंत म्हणजे शाब्दिक ज्याला लिखाणानं याच्या प्रचार माध्यमातून अनेक प्रकारे मीटिंग घेऊन त्या ठिकाणी स्वामींच्या तत्वज्ञानाचा प्रचार करणं या माध्यमातून आपण करायला पाहिजेत. आणि आतापर्यंत या पंथाकडे थोडे दुर्लक्षता होती, परंतु आता वर्तमानानं वर्तन ते बदललं आहे आणि म्हणून पंथाच्या संदर्भातून साहित्य माध्यमातून स्वामींची हे पहिले जे वचन आहे, मराठीतलं जे पहिलं वचन आहे ते कुठून सुरुवात झाली आणि म्हणून मराठीला आताची वेगळं स्वरूप निर्माण झाले, राज्यभाषा निर्माण झाली, तिला तो मराठीचं हे मिळालेलं आहे आणि म्हणून तिथे ती सुरुवात झालेली आहे. महानुभाव पंथाचा प्रसार देशभर करण्यासाठी पुढील काळात कोणते उपक्रम हाती घेणार आहात? तत्वज्ञानाच्या अनुषंगाने लेखन करणं, मनमोठ्याचं ग्रंथाचे वचन त्या ठिकाणी आयोजित करणं, पोथ्यापाने निर्माण करणं, अधिवेशन निर्माण करणं आणि म्हणून पंथाचा साहित्याच्या संदर्भातून अत्यंतिक महत्त्वाचा प्रचार माध्यम हे आयोजित केलेलं जातं आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे मोठे कार्य होऊन गेलेले आणि याच्यामध्ये मी राजकीय स्वरूपातून बोलत नाही, परंतु आम्हाला आतापर्यंत कोणी अशी आमची दखल घेतली नव्हती पंथाची, परंतु आत्ता जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि पंथाच्या संदर्भातून आतापर्यंत त्यांनी 200 ते 250 कोटी पंथाच्या कार्यासाठी दिलेले आहे. साहित्य, मंदिरं, वातळू, पाठ अनेक प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे आणि म्हणून आता वेगळ्या स्वरूपामध्ये पंथाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आहे. साहित्य माध्यमातून पंथाचा जो आहे
त्या पद्धतीने ते संशोधन करून हे कार्य केलेलं आहे आणि पुढेही करणार आहे. सुकेने येथील दत्त मंदिराच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहे. हो हो त्याबद्दल हो काय सांगाल महाराज? हे मौजे सुकेने जे आहे, स्वामी ज्या टायमाला 800 वर्षापूर्वी त्र्यंबकेश्वरला आले, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, आडगाव, नाशिक असं करत करत स्वामी सुकेनेला आले. आणि सुकेने येण्याचा उद्देश असा होता का त्यांची ही जी जागा आहे ही आदित्याचा मठ होता, सूर्यनारायणचं मंदिर होतं. आणि या ठिकाणी स्वामी एक ब्राह्मण दाम्पत्य, देवाची भेट व्हावा, ईश्वराची सन्मा, आम्हाला सुख समाधाने लाभावी, शांतता लाभावी, असं ते मनोमध्ये विचार करत असताना स्वामी आडगावून ज्या भक्तजनास इथे यायला निघाले, रस्त्यामध्ये त्यांनी असा एक मनामध्ये उल्लेख केला, भक्तजनांना सांगितलं, आपल्याला चांदुरीला न जाताना तिथे भक्त येणारच आहे, परंतु आपल्या सुकेने जायचंय. 2 भक्त वाट पाहतात म्हणे माझी. आणि त्या ठिकाणी मग सुखदाने त्यांना स्वामी एक दिवस वास्तव्य करून या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना भेट दिली आणि एकच सांगितलं का तुम्ही सुखी राहा आणि ही जनतेला सुखा करता मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून सर्व भक्त गावातली मंडळी या ठिकाणी स्वामींचं पूजन केलं आणि इथून स्वामी निफाडला निघून गेले. महानुभाव परिषदेच्या माध्यमातून पुढील वर्षात कोणते मोठे प्रकल्प, योजना राबवण्याचा विचार करत आहात महाराज? आता महानुभाव परिषदेच्या माध्यमातून आता नाशिक जिल्ह्यामध्ये एक, आता आपल्या नाशिक जिल्ह्याचा महत्वाचा म्हणजे एक भाग्यवान जिल्हा आपला, आणि गंगा गोदावरी माई जी आहे त्यांचा आता आपल्याला कुंभमेळा होणार आहे. त्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेक संत महंत, अनेक धर्माचे साधू संत येणार आहे. मग वारकरी संप्रदायाचे आहे. मग आता मानवाने काय करायचं? मग आम्ही बी सर्व एक मिटिंग घेऊन ठरलेलं आहे का आपण हे स्वतः एक असा मेळावा घेऊ. त्या ठिकाणी 5-25 साधू संत आणि भक्तगण लाखोच्या संख्येने यावा अशी आमची इच्छा आहे. आणि धर्मप्रचाराचा आहेच, पण धार्मिक याने नाशिकचं वैभव जे फार वेगळ्या स्वरूपावर आहे. नाशिकचं वैभव अशा पद्धतीचं आहे का त्या ठिकाणी आहे गतिमान जी नाशिकची सुधारणा झालेली आहे ती धार्मिक याने, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील असल्यामुळे आणि पुण्यभूमी ज्याला संपूर्ण देशाची नव्हे जगामध्ये जी गंगा गोदावरी माई आहे त्या माईच्या दोन्ही तीरावरती त्रेतायुगापासून प्रभू रामचंद्र भक्त या ठिकाणी येऊन गेलेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी पंचवट जो म्हटलेला आहे, त्या पंचवट ज्याला म्हटलंय पंचवटी, आणि अशा पद्धतीने अनेक धर्माचं त्या ठिकाणी ह्या नाशिकला योगदान लाभलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा एक पंथाच्या दृष्टीतून, पंथाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीतून, साहित्याच्या दृष्टीतून प्रचार व्हावा. आणि मग खरं ज्याला परब्रह्म परमेश्वर तर आहेच, पण भक्तांची त्याला जोड लागते. त्या ठिकाणी अनेक भक्त एकत्र येतात आणि अशा पद्धतीने आम्ही सुद्धा अखिल भारतीय मानव परिषदेच्या माध्यमातून एक मेळावा घेण्याचा ठरलेला आहे आणि होणार तो. हे सर्वांचं सहकार्य लाभणार आहे. या परिषदेवर महंत चिरले बाबा, त्याचप्रमाणे प्रकाश ननवरे आणि दिनकर अण्णा पाटील या सर्वांना या परिषदेवर घेतलेलं आहे. यांच्याकडून सर्व कार्य सिद्धीला जाईल अशी मी प्रार्थना करतो. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.